Your approved edits will show publicly on maps. Only you can see your edits history. मग शिरसाव इंटरचेंज असेल, कालचं सुरडगाव असेल. बघूयात आता. चारपोर आणि प्रतापनगरवरती होतो आपण. सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचे. ह्या रानकुवा कुकरीपासून पूर्वेला आपल्या इकडे सापुताऱ्याला येताना. ठीक आहे. त्याच्यानंतर येऊ आपण आंबेघर इंटरचेंजला. आंबेगाव डबल ट्रम्पेट इंटरचेंज. स्पेलिंग टाकताना आंबेगाव. आता इथं आपण हे टाकलेलं आहे पूर्ण प्रपोज्ड ह्याची लिस्ट. त्या अनुषंगाने त्यांनी आता पुढं येऊयात आपण. कुकरी वंसदा पिपलखेड राहिलं बरं का एक मधलं. डायरेक्ट आपण आंबेगाव म्हणजे महाराष्ट्रात आलो तर पिपलखेड म्हणून एक आहे गुजरातमध्ये 3 इंटरचेंज सध्या तरी दिसत आहेत. हां, पिपलखेड. पिपलखेड डबल ट्रम्पेट इंटरचेंज पोस्ट कोणतरी तांबडपणा केला असावा. इथे असेल पिपलखेड इंटरचेंज म्हणजे कुठं खाली धरमपूरवरून पुढे हनुमानबारी वंसदाच्या तिकडं जाताना वंसदा. ठीक आहे. पिपलखेड झालं, आंबेघर झालं. आता रामशेत जवळचं आणि धकांबे आपलं आडगाव. कुठं आडगाव? आडगाव आडगाव. आडगाव डबल ट्रम्पेट. बाकीचे मधले नाहीत म्हणजे नाही अशातला भाग नाही. तिथं काहीतरी डायमंड स्ट्रक्चर वगैरे असेल. ओके. नकाशा व्हिडिओ बनवलेला वाटतं बहुतेक. आडगाव ह्या बाजूला छोटा गोल आहे आणि ह्या बाजूला मोठा गोल आहे. ह्या भागात छोटा गोल आणि इथं असा डबल मोठा गोल. म्हणजे असा रोड सुरत चेन्नई पुढं जातो
आणि असा एक गोल आहे या भागात, तसा तो इकडं आहे, तसा तो ह्या बाजूला, म्हणजे एक मराठी फ अक्षरासारखं. इमेज व्हिडिओ, बहुतेक व्हिडिओ सेपरेट करतो मी आता इंटरचेंजेसचे, फक्त तुम्हाला पहिल्यांदा सगळ्या इंटरचेंजची आयडिया देतो आहे. हा असेल चहेडी खुर्द. चलो आपल्याला काय करायचं आहे, चहेडी खुर्द, डबल ट्रम्पेट इंटरचेंज. हे असं असेल चहेडी खुर्द डबल ट्रम्पेट इंटरचेंज. इमेजेस टाकायचं विसरलो वाटतं मी. आता चहेडीचं इकडून असा रोड पुढं क्रॉस होतो, तर आहे डिझाईन. कसं काय राहिली टाकायची लक्षात नाही माझ्या. 130 किलोमीटरवरती आहे. ठीक आहे, एडिट्समध्ये पाहालच तुम्ही, आणि सेपरेट आपण व्हिडिओ देखील बनवू, काही विषय नाही. हे आहे चहेडी खुर्द. चहेडीनंतर बहुतेक समृद्धी महामार्गावरचं आपलं वावी इंटरचेंज असावं. तर म्हणताल मधल्यातले अजून अपडेट जसे येतील तसे डायमंड स्ट्रक्चर वगैरे जे काय असेल ते. तर इथं वावी VAVI वावी डबल ट्रम्पेट. इथं वावी येते, डबल ट्रम्पेटने मार्गिका ओलांडते. त्याचं एक बघतो काय नेमकं काय प्रॉब्लेम आहे. वावीचं स्पेलिंग चुकलं आहे का? तांदळवाडी वावी कुठे गेली? WAVI. ओके, WAVI DOUBLE डबल ट्रम्पेट. बघूयात आता आपण ह्या स्पेलिंगवरती येत आहे का. ओके, ठीक आहे. मॅसेजमध्ये तर आहे, काहीतरी कन्फ्युजन असेल, अजून अपडेट देतो मी डिझाईन वगैरेची. आता आपण आलो तळेगाव, दिघे, वडझरी, जुनेगाव, नंतर बहुतेक मधले अजून अपडेट माझ्याकडं नाही आहेत, टाकेलच मी, राहू असेल. आता डायरेक्ट इथं येऊयात. कुठं आपलं शेंडी काय म्हणते, शेंडी इंटरचेंज, शेंडी डबल ट्रम्पेट इंटरचेंज, SHENDI डबल ट्रम्पेट इंटरचेंज. आता इथं डिझाईन अपलोड केलेली आपण. बरं, ठीक आहे. टेम्पररी क्लोज्ड म्हणत आहे, ठीक आहे. पण काय का असं ना, तुम्ही सर्च करा, तुम्हाला डिटेल्स येतील. आता इथं आपण हा सुवर्णज्योत हॉटेलला दुभागणार आहे. हे त्याचं तिकडचं औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर साईडचं हे आहे. तो इंटरचेंज असा आहे इथं, असा, आणि मार्गिका अशी सरळ जाताना, आणि इथं एक गोल आहे. ठीक आहे, ते डिझाईन अपडेट करतो. पुढं दशमी गावांना होईलच, तरी डिझाईन येईल. आता इथलं चांदबिबी महल, चिचोंडी. आता कालचे अपडेट समजा दिर्डीचं केलं आहे का नाही माहीत नाही अजून.
दिरडीची मोजणी ह्या बाजूला झालेली होती. आता ॲक्च्युली ती नोटिफिकेशन जर निघलेली असेल तर ते कॅन्सल होऊन परत दुसरी डिझाईन येईल. समजा इथं अंदाजे तुम्हाला दिसत असेल की बाबा अशी मार्गिका आहे, ही अशी मार्गिका अशी, आणि ह्या बाजूला म्हणजे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम जर गृहीत धरलं तर ह्या गावाच्या बाजूला मोठा फुगवटा पहिल्यांदा होता. आता विरुद्ध बाजूस म्हणजे इथं हॉटेल चैतन्यपासून मार्गिका ओलांडणार, त्या बाजूस मोठा फुगवटा असेल आणि या बाजूस छोटा फुगवटा. तसेच ह्या बाजूला एक छोटा डबल ट्रम्पेटचं ते वर्तुळावरती गोल. परत इथं नान्नजला आरणगाव डबल ट्रम्पेट. आरणगाव हे बहुतेक नाही केलेलं आणखीन, बघूया. डबल ट्रम्पेट काल कन्फर्म झालंय, बनवलं लवकरच. आरणगाव येथे या बाजूला मोठा फुगवटा, पाटोद्या साईडला इकडं छोटा फुगवटा आणि या साईडला एक छोटा फुगवटा. गोल डिंगरी गाड्या चढायला उतरायला. नान्नज येथे तुमचं जे आपुलकी हॉटेलच्या जवळ मार्गिका क्रॉस होते, मोठा फुगवटा. पण इंटरचेंज ह्या बाजूलाच उतरला आहे, म्हणजे गावाकडंच त्याचं तोंड आहे. तोही व्हिडिओ बनवतोच लवकरच. आनाळ्याच्या बाबत मोठी अपडेट आहे. पहिलं जे डबल ट्रम्पेट असं बहुतेक हे केलेलं होतं, ह्या बाजूला छोटा गोल, ह्या बाजूला मोठा गोल आणि इकडं विरुद्ध बाजूला एक छोटा गोल. तर बहुतेक आता डायमंड स्ट्रक्चर आहे. पहिलं जे काही राजपत्र आहे ते दुरुस्त होईल, तरी चिंता नसावी. आता फेब्रुवारीमध्ये इथं जुन्या गटधारकांचं आणखीन क्षेत्र राजपत्रात आणखीन वाढीव क्षेत्र आलेलं आहे. ह्या ओढ्यापासून ओढ्याच्या इकडं 1-2 गुंठेच आहे, पण इथून इकडं आपल्या ह्याच्यापर्यंत काय म्हणतात त्याला, कानलगाव शिवेपर्यंत. तर इथं एक डायमंड स्ट्रक्चर असेल, 30-35 एकरचं आहे. त्याची डिझाईन आणखीन आलेली नाही आहे. तिथून पुढं आलं की शिरसावचं हे डायमंड स्ट्रक्चर इंटरचेंज आहे. हां, कोण येत होता, हे शिरसाव डायमंड स्ट्रक्चर इंटरचेंज. ठीक आहे, म्हणजे सर्चमध्ये तुम्हाला दिसायला लागेल. आता तिथून पुढं आलं की हा देखील नॅशनल हायवे आहे. लक्षाची वाडी पाठपुरावा करा. इथं डायमंड स्ट्रक्चर तरी कमीत कमी पाहिजे. आता येऊ आपण अलीपूरकडे. आता काही राहिलेले आहेत त्या अपडेट महत्त्वाचे आहेत. असं नाही आहे की प्रत्येक मार्गिका जी राज्य मार्ग आहे, आता हे इथं डिझाईन टाकलेली आहे. एक संकल्पचित्र आहेत आणि काही गुगल स्ट्रीट व्ह्यू देखील तुम्ही पाहू शकता. आता हा व्हिडिओ काय तर बाबा प्रस्तावित हे सगळं टुरिस्ट अट्रॅक्शन्स आहेत. बार्शीच्या नैऋत्यचं अलीपूर बायपासला लगतच इंटरचेंज. आता इथं तुम्ही काळेगाव पाठपुरावा करा.
नॅशनल हायवे. आता इथं वैराग सासुरे हा राज्यमार्गावरती देण्यात आलेला आहे. तर काळेगाव आणि मानेगाववाल्यांनी, बार्शी सोलापूर रोडवाल्यांनी 150E म्हणजे बार्शी सोलापूर गुलबर्गाच्या अनुषंगाने पाठपुरावा करावा. काय असतं काही वेळेस लक्षात येत नाही. इथं शक्तिपीठचं असेल, कुट्टेवाडीचं कसं डिझाईन असेल कळेलच. हे सुरटगावचं डबल ट्रम्पेट बघूयात आपण. सुरटगाव दिसतंय का? सर्चमध्ये बघतोय आपण. लक्षात आलं का? हे तुम्हाला पण दिसणं गरजेचं आहे. तुम्ही तिथं रहिवाशी असाल तर फोटो वगैरे ॲड करत चला. काय कशासाठी सांगतो मी सविस्तर. इथं काटगावचं आहे. काटगावचं ॲड करायचं राहिलं. काय होतं बऱ्याच गोष्टी असं वाटतं नाही का की काटगाव हाफ ट्रम्पेट आहे. हे नाही केलेलं 100% मला माहिती आहे, पण ह्याच्यावरती सगळं विश्लेषण झालेलं आहे. तिथले बाळू पवार म्हणून आहेत, त्यांच्याशी तांदूळवाडीचं काल राहिलं करायचं. त्याच्यानंतर इथं आसापूरला आहे डबल ट्रम्पेट. ठीक आहे. महिंदरगी येथे छोटंसं हाफ डायमंड असेल, तोच 150E वरती. आणि इथं काय म्हणायचं, दुधनी रुरल म्हणजे दुधनीचं इथं ROB असेल. हा एक ROB असेल. अलीपूरच्या तिथं एक ROB असेल. प्रस्तावित सोलापूर धाराशिवचा एक ROB असेल या भागात. त्यानंतर ROB म्हणजे रेल्वे ओव्हरब्रिज. नगर म्हणजे राहुरीच्या इथं एक ROB असेल. नाशिक भागामध्ये एक असावा बहुतेक. जास्त काही विश्लेषणात्मक जात नाही. जिथं जिथं रेल्वे पटऱ्या असतात तिथं तिथं ROB असतो. हा झाला सारपोर ते समजा दुधनी रुरलपर्यंतचा अलाइनमेंट. तिथून पुढचं काम रेडी आहे. ते देखील अपडेट करून ठेवेल. ठीक आहे. म्हणजे कसं पुढचं की बाबा गाणगापूरच्या इथं बाजूनी हा रूट आहे. गाणगापूरच्या इथून पुढं काय हरवाळ, पुढं काय औराद, पुढं काय शिरवळ पुढं काय कुरकुंडा, पुढं काय. हे असंच करत करत तुम्ही आता रायचूरजवळ बहुतेक कृष्णा नदी क्रॉस करून मग ह्याच्याजवळ भीमा नदी, इथं पुढं आलं की कृष्णा नदी, गडवाल डिस्ट्रिक्ट तेलंगणा बॉर्डर कर्नाटक क्रॉस करून पुढं तुम्ही इथं ह्या ऐजा शहराच्या उत्तरेकडून पुढं येता गुलेकलच्या पश्चिमेकडून राजोली विलेज, बरेच विचित्र नाव आहेत. हे व्हिडिओ वाडेपल्ली, थुरपू. माझ्या अंदाजाने हे व्हिडिओ मी स्क्रीन रेकॉर्डिंग केलेला आहे. आता ही आहे बहुतेक तुंगभद्रा नदी. मग तेलंगणा टू आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेशच्या हे कसली लेजिस्लेटिव्ह काय कुठली काय माहिती 3 राजधान्यात. एक अमरावती कधीच तयार होऊ शकली नाही. एक कर्नूल एक पकडलेली त्यांनी आणि विशाखापट्टणम. तर कर्नूलच्या बाहेर ह्या इथं रिंग रोडपर्यंत काय थोडं जरा तिकडचे नावं जरा हे असल्यामुळं प्रत्यक्ष आता हे कर्नूल पेरिफेरल रिंग रोडचं काय बघून घ्या तुम्ही काय नेमकं तिथं. तर हे असं हे रोडचं काम क्लोजअपमध्ये तुम्ही बघून घ्या. करेलच मी. इथून पुढची मात्र जी काही अलाइनमेंट आहे, जी कर्नूल नंतर समजा कडप्पानंतर पुढं चेन्नईकडे जाणारी ही जी सध्याची मार्गिका आहे, तिचंच विस्तारीकरण म्हणजे वाईडनिंग आहे. मग कशी तर तिरुपतीच्या बेसपासून. ठीक आहे.
तिरुपती म्हणजे वरती जिथं मंदिर आहे ते तिरुमला आणि खाली तिरुपती. म्हणजे एकंदरीतच सुरत चेन्नईचा हा इकडं हिऱ्याच्या बाजारपेठेपासून आशिया खंडातलं सगळ्यातलं श्रीमंत देवस्थान तिरुपती बालाजीकडं किंवा इकडं अहमदाबाद अक्षरधामच्या स्वामीनारायणकडून तिरुपतीच्या व्यंकटेशापर्यंतचा हा असा हा भक्ती श्रद्धेचा तसेच भरपूर व्यावसायिक संधी असलेला सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे. जाता जाता शेवटची एक अपडेट, हे इथं इंडस्ट्रीयल नोड कुठं तर समजा अजून वरचं माहीत नाही मला, पण इथं कुठं अहमदनगरजवळ घोसपुरी हे जे कुलप दिसतात समजा हे सारोळा कासार परिसरातलं. आता हे काय आहे, बोरवडी नाही याच्यात, घोसपुरी, हिवरे झरे, चिखली, कोरेगाव, बुरुडी घुमट आणि बहुतेक पहिलं गाव असं 6. आता एका दुसरं इकडं वेगळं झालं का नाही बघून घ्या. तर इथं 8,750 एकरमध्ये प्रस्तावित हा पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गाला जोडणारा. तर ह्याच्या ह्या इथं नगरच्या एक्झॅक्टली दक्षिणी नैऋत्येला आणि पुढे आलं की माझा जीव की प्राण म्हणजे आमचा हा निजाम जवळा. तर इथं आरणगाव टाकळी या 2 गावामध्ये म्हणजे आरणगावच्या टाकळीच्या आणि जवळच्या शिवभागात म्हणजे जवळच्या हे जवळा गाव आहे. जवळा गावाच्या पश्चिमेला शिववेलगतचे आणि टाकळी गावाच्या पूर्वेचे आणि आरणगावच्या इकडं आग्नेयेकडचे शिवेकडचे पूर्व आग्नेयेकडचे आणि टाकळीच्या पूर्व प्लस ईशान्येकडचे आणि जवळच्या समजा पश्चिमी नैऋत्य आणि पश्चिमी वायव्य म्हणजे कुठपर्यंत तर समजा बाणगंगा कुठं गेली, बाणगंगा शुगरच्या ह्याच्यापर्यंत. बाणगंगा जो इथं प्रकल्प आहे आयन मल्टीट्रेडचा, तर ह्या कारखान्यापासून ह्या शिवभागामध्ये आता अपेक्षित तर होतं मार्गिकेपर्यंत, पण टाकळीच्या भागात मार्गिकेला जोडला जातोय टाकळी रस्त्याच्या उत्तरेकडचा भाग. आता अजून भविष्यात काय अजून अपडेट येण्याची शक्यता आहेच आहे, त्याबद्दल कसलीही म्हणजे शंका नसावी मनामध्ये. ठीक आहे, थांबतो, थोडंसं काम आहे, परत आणखीन सगळ्या इंटरचेंजच्या अपडेट बरोबर येईल.